नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मागील काही दिवसापूर्वी कंबाईन ग्रुप सी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यामध्ये आरटीओ एमवायच्या 461 जागा होत्या. तर आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 6 वर्षानंतर या ठिकाणी ही आरटीओ ची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 6 वर्षानंतर, तब्बल किती 6 वर्षानंतर या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. आणि महत्वाचा मुद्दा काय झालाय की हे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जरा थोडा प्रॉब्लेम होतोय की कॅटेगरी मधून जर फॉर्म भरल्यास ओपन मधून विचार होईल का. बघा, कॅटेगरी मधून जर तुम्ही फॉर्म भरला तर ओपन मधून तुमचा विचार होईल का, जर थोडं गोंधळात पडलेला आहे आणि काही कमेंट किंवा काही प्रश्न देखील या ठिकाणी विचारले गेले. त्या संदर्भातला हा तुमचा गोंधळातून बाहेर काढणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी काही कमी वेळामध्ये या ठिकाणी मी संपूर्ण डिटेल तुमच्या समोर या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आरटीओ संदर्भात या ठिकाणी बॅच आपण दिलेली आहे. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी महाराष्ट्र शासनाला 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी महाराष्ट्रातील एकमेव सर्वोत्तम पहिल्या पसंती क्रमांकाचे विद्यार्थ्यांच्या आवडीची या ठिकाणी पसंतीची अकॅडमी म्हणून इन्फिनिटी अकॅडमी ओळखली जाते. कारण 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी इन्फिनिटी अकॅडमी महाराष्ट्रात टॉपला आहे. तर आता ही आरटीओ फॅक्टरी बॅच या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये 15 ते 20 वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेले शिक्षक वर्ग तुम्हाला या ठिकाणी या बॅच मध्ये शिकवणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, फाउंडेशन बॅच आहे, प्री आणि मेन्स आहे आणि ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड मोड मध्ये या ठिकाणी बॅच देण्यात आलेली आहे. ऍडमिशन ओपन झालेले आहेत. 29 जून पासून ही बॅच सुरू झालेली आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज देखील ऍडमिशन घेतलं तरी तुम्हाला सर्व या ठिकाणी डिटेलमध्ये बॅचचे व्हिडिओ सगळे मिळून जातील. काही काळजी करू नका. बॅच बद्दल अधिक माहितीसाठी दिलेल्या या नंबरवरती तुम्ही कॉल करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण या ठिकाणी आरटीओ मध्ये महाराष्ट्रात पहिल्या नंबरने पहिल्या क्रमांकावरती येणारी मुलगा आणि मुलगी असेल तर त्यांच्यासाठी आपण बक्षीस प्रोत्साहन म्हणून प्रेरणात्मक जाहीर बक्षीस केलेलं आहे. मुलासाठी आहे बुलट आणि मुलीसाठी आहे स्कूटी. ही मानाचीच बुलट आणि मानाची स्कूटी मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी भागीदार व्हायचं आहे इन्फिनिटी अकॅडमी सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या क्रमांकासाठी झाली बुलट आणि स्कूटी. तर त्यानंतर 2 नंबर क्रमांकापासून रँक 2 ते रँक 10 पर्यंत तुम्हाला सुद्धा या ठिकाणी प्रेरणात्मक जाहीर बक्षीस आपण देत आहोत आयफोन. बघा, पहिला पहिला क्रमांक बुलट आणि स्कूटी झाली. दुसऱ्या क्रमांकापासून ते 10व्या क्रमांकापर्यंत तुम्हाला मिळणार आहे आयफोन. तर बघा, मानाची बुलट, मानाची स्कूटी आणि मानाचा आयफोन या ठिकाणी मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आरटीओ फॅक्टरी या बॅचला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे आणि तुमचा एक प्रिपरेशन या ठिकाणी यशस्वी होण्याच्या दिशेनं या ठिकाणी वाटचाल करायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जात आहोत. बघा, आता आरटीओ आरटीओ असेल किंवा कुठल्याही कंबाईन ग्रुप सी चा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. बघा, लक्षात घ्या, तुमची जी वयोमर्यादा आहे, वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे तो 1 ऑक्टोबर 2026 पासून आहे. तर बघा, उद्योग निरीक्षकसाठी कमीत कमी वय आहे 19, कर सहाय्यक तांत्रिक सहाय्यकसाठी 19, कर सहाय्यकसाठी 18, लिपिकसाठी 19 आणि आरटीओ साठी 19. ही कमीत कमी वय मर्यादेची ही पातळी या ठिकाणी दिलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आता जास्तीत जास्त वय या ठिकाणी कॅटेगरीनुसार असणार आहे. बघा, ओपन साठी 38 आहे. त्यानंतर मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी 43, खेळाडूंसाठी 43, माजी सैनिकसाठी 38+ सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अमागासाठी आहे माजी सैनिकला, मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथांसाठी आहे 46 वर्ष. आता त्यानंतर दिव्यांगासाठी आहे 45 वर्ष. सगळ्यात महत्वाची ही जी ओपनची जी काय आहे कॅटेगरीची वयोमर्यादा या ठिकाणी लक्षात ठेवा, आपण घेतोय 38 वर्ष. इथे सगळ्यात महत्वाची गंमत आहे. आता आपण आरटीओ साठी जर बघायला गेलं तर बघा, अनुसूचित जातीसाठी 34 जागा आहेत आणि ओपन साठी अराखीव 166 जागा आहेत. आता या ठिकाणी गंमत अशी आहे, विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न, ओपनच्या जागा आहेत 166, ओपनच्या जागा 166 आहेत. मग आता फॉर एक्झाम्पल बज ब चा आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ. बज ब च्या 5 जागा आहेत. आता बज ब च्या 5 जागा आहेत. सर्वसाधारण विद्यार्थी बज ब मधला
पुरुष उमेदवार या ठिकाणी 3च जागा आहेत आणि त्यांनी फॉर्म भरला. आता ओपनची जी वयोमर्यादा आहे ती 38 वर्ष आहे आणि ही ब साठी जी जागा आहे त्याची आहे 43 वर्ष. किती? आपण जे उदाहरण पाहतोय ते च किंवा आपण ओबीसीचं उदाहरण घेऊया. बघा ओबीसीचं 49 जागा आहेत सर्वसाधारणला. बघा आणि ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय किती वयोमर्यादा आहे 43 वर्ष. किती? आरटीओ साठी किती आहे 43 वर्ष. लक्षात ठेवा मागासवर्गीयांसाठी किती आहे 43 वर्ष. तर बघा 43 वर्ष इतर मागासवर्गीय ओबीसी साठी किती वयोमर्यादा आहे? ओबीसीला जागा आहेत 97, वयोमर्यादा आहे 43 वर्ष. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये गंमत अशी होते, समजा ओबीसीची वयोमर्यादा 43 वर्ष आहे आणि ओपनची आहे 38. ओपनच्या जागा आहेत 166 आणि ओबीसीच्या 97 जागा आहेत. आता ओबीसीच्या विद्यार्थ्याला काय करायचंय? ओपनची जागा घ्यायची. काय करायची? ओपनची जागा घ्यायची. पण कधी? यामध्ये दोन सगळ्यात महत्वाच्या अटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओपनची जागा घेण्यासाठी ओबीसीच्या विद्यार्थ्याला ओपनची जागा घेण्यासाठी पहिली अट आहे त्याचं वय असावं 38 वर्ष. एक दिवस जरी जास्त असेल तरी त्याला ते घेता येणार नाही. ओके. आता ओपनची जागा घेण्यासाठी समजा ओपनचं मेरिट लागले 55 आणि ओबीसीचं मेरिट लागले 54, परंतु ओबीसीच्या विद्यार्थ्याला ओपनची जागा घेण्यासाठी त्याला मार्क मिळवावे लागतील किती? 55. 54चं मेरिट लागलेलं असताना देखील जर त्याला 55 पेक्षा जर जास्त मार्क पडले, 55 आणि 55 पेक्षा जर जास्त मार्क मिळाले तर तो ओपनची जागा घेऊ शकतो. तो 166 मध्ये सामील होऊ शकतो. पण कधी? त्याचं वय असेल जेव्हा 38. बघा 38 वयापेक्षा जास्त वय जर असेल तर तो 55 जरी मार्क मिळाले असतील किंवा 55 पेक्षा जास्त मार्क मिळाले असतील तरी त्याचं सिलेक्शन ओबीसी मधूनच होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची. बघा जर तुमचं वय 38 वर्षापेक्षा जर कमी असेल, तुम्ही ओबीसीचे कॅन्डिडेट असा किंवा कुठल्याही कास्टचे कॅन्डिडेट जर असाल तर तुम्हाला ओपनची जागा मिळवता येऊ शकते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं जास्त वय झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमच्या कॅटेगरी मधूनच तुम्ही फॉर्म भरा. कारण उद्या सिलेक्शन होत असताना तुम्हाला कॅटेगरी वयोमर्यादेमुळे या ठिकाणी ओपनची जागा घेता येणार नाही. तुमच्या कॅटेगरी मधूनच तुमचं सिलेक्शन होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची. लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचं 38 वयापेक्षा तुम्ही कमी वय भरत असेल असा विद्यार्थ्याला या ठिकाणी समजा ओबीसीचा विद्यार्थी आहे, तो ओबीसीचा विद्यार्थी या ठिकाणी किती जागेमध्ये तो लाभ घेऊ शकतो? तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला 66 आणि 97 या एवढ्या जागा तुम्हाला या ठिकाणी या लाभास तुम्ही पात्र आहात. परंतु तुमचं वय 38 वर्षापेक्षा जर जास्त वय असेल तर तुम्ही फक्त 97 जागेसाठीच पात्र आहात, याची सर्वांनी नोंद घ्यायची. तर ही ओबीसीच नाही इतर कुठल्याही कॅटेगरीची अशीच परिस्थिती असणार आहे. तर बघा हा मनातला गोंधळ काढून ठेवा. तुम्हाला कन्फ्यूज या ठिकाणी तुमचं दूर झाले असेल. जर तुम्हाला ओपनची जागा घेण्यासाठी ओपनचं मेरिट 55 जरी लागलेलं असेल आणि तुमचं 55 किंवा त्यापेक्षा जास्त जरी तुम्हाला मार्क मिळालेले असतील आणि जर तुमचं वय 38 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुम्ही इतर कुठल्याही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तरच तर तुमचा या ठिकाणी ओपन साठी विचार केला जाऊ शकतो. अन्यथा तुम्ही ज्या कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी तुमच्या कॅटेगरी मधूनच तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना या ठिकाणी या गोष्टीचा लक्षात येत नाही की बाबांनो आपण या ठिकाणी कुठल्याही समजा कुठल्याही कॅटेगरीचे असेल, चा विद्यार्थी असेल आणि तो जर म्हणत असेल मला 5च या ठिकाणी जागा आलेल्या आहेत आणि मी या ठिकाणी ओपनचं मेरिट तोडून ओपनची जागा घेणार आहे, परंतु जर बाबा तुझं वय 38 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर तुला त्या ओपनच्या कॅटेगरीमध्ये जाता येणार नाही. जर तू 38 पेक्षा जर या ठिकाणी कमी वय असेल तर तू ओपनची जागा घेऊ शकतो. हा कन्फ्यूज दूर करा आणि तुम्ही ज्या प्रवर्गामधून येतात त्या प्रवर्गाचं या ठिकाणी त्याच प्रवर्गामधून तुम्ही अर्ज दाखल करा की जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमचं वय जर जास्त असेल तर तुम्ही त्या प्रवर्गामधून सिलेक्शन होईल.
आणि जर तुम्हाला मार्क जर जास्त मिळालेले असतील तर तुमचं ओपन मधून सिलेक्शन होईल. म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा फायदा घेता येईल. चला या ठिकाणी थांबतो. तुमचं कन्फ्यूज दूर झालेलं असेल असे मी आशा व्यक्त करतो. जर नसेल झालं कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी मेसेज करा किंवा तुम्हाला या दिलेल्या नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे, कॉल करायचा आहे. तुमचं कन्फ्यूज या ठिकाणी डायरेक्टली कॉलवरती सुद्धा आपण दूर करू. कुठल्याही कॅटेगरीचा जरी उमेदवार असेल तरी याच नंबरवरती तुम्ही कॉल करा. तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल माहिती या ठिकाणी देण्यात येईल. आता यामध्ये बऱ्यापैकी अजून एक असा आरटीओचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असा आहे की बाबांनो आमचं काही ऑपरेशन झालेलं असेल डोळ्याचं म्हणा किंवा पायाचं किंवा काय प्रॉब्लेम असेल. बघा अपंगाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही अपंगाच्या कॅटेगरीमध्ये जरी मोडत नसाल पण तुमचा नॉर्मल काहीतरी प्रॉब्लेम असेल तर असे बरेच विद्यार्थी अजूनही गोंधळलेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी देखील तुम्हाला काय करायचंय, या नंबरवरती कॉल करायचा. तुम्हाला आपण सर्व त्याबद्दल माहिती देण्यासाठी आमची टीम तत्पर आहे. बिनधास्त तुम्ही कॉल करा. तुमचं कन्फ्यूज दूर करण्याचं, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर देण्याचं किंवा तुमच्या शंकेचं निरसन करण्याचं किंवा जर काही अडचण असेल त्यावरती पर्याय मार्ग सुचवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. फक्त तुमचा एक कॉल तुम्हाला या ठिकाणी पुढे घेऊन जाऊ शकतो तुमच्या यशापर्यंत. चला या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.